नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कार प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय कार बाजारामध्ये 5 नवीन कार्स लॉन्च होत आहेत. आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक दमदार आणि हायटेक मॉडेल्स बाजारामध्ये उतरवण्याच्या तयारीमध्ये आहेत. टाटाच्या नेक्सॉनपासून ते महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनपर्यंत अनेक लोकप्रिय गाड्या नवीन स्वरूपामध्ये लॉन्च होत आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये लॉन्च होणाऱ्या 5 बहुप्रतीक्षित कार्सची आम्ही सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. यातील सर्वात पहिली कार आहे ती म्हणजेच टाटा नेक्सॉनचं नवीन व्हेरियंट. मारुती ब्रेझाच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी टाटा मोटर्सकडनं 1 ऑगस्ट रोजी नेक्सॉनचं नवीन पेट्रोल आणि CNG व्हेरियंट लॉन्च करण्यात येत आहे. ब्रेझा CNGमधील बूट स्पेसच्या फायद्याला टक्कर देण्यासाठी टाटा या नव्या आवृत्त्यांमध्ये अधिक सोयीस्कर डिझाईन आणि आक्रमक किंमत सादर करण्याची शक्यता आहे. पुढची कार आहे ती म्हणजेच MG हेक्टर हॉक EV. MG मोटर्स आपल्या आधुनिक ॲडॅप्ट प्लॅटफॉर्मवरती आधारित पहिली 3 रो इलेक्ट्रिक SUV ऑगस्टमध्ये लॉन्च करते. यामध्ये 69 किलोवॅट बॅटरी पॅक आणि एका चार्जमध्ये तब्बल 600 किलोमीटर्स रेंज एवढा परफॉर्मन्स देणार आहे. यामध्ये 201 HP पॉवर आणि 310 Nmचा टॉर्क निर्माण करणारं इंजिन असेल, म्हणजेच मोटर असेल. महिंद्रा XEV9S याच्या तुलनेमध्ये ही कार स्वस्त असण्याचा अंदाज असून ती किया कॅरेन्स या EVशी स्पर्धा करेल. त्यानंतर पुढची कार आहे ती म्हणजेच महिंद्राकडनं महिंद्रा स्कॉर्पिओ N फेसलिफ्ट. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महिंद्रा आपली सर्वात लोकप्रिय स्कॉर्पिओ N नव्या अवतारामध्ये बाजारामध्ये सादर करणार आहे. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, मोठा व्हील बेस आणि फॉग लॅम्प्सच्या बाबतीत आकर्षक बदल करण्यात आला आहे. त्यानंतर यामध्ये 12.3 एवढ्या इंचाचं टच स्क्रीन, त्यानंतर 10.25 इंच डिजिटल क्लस्टर, पॅनोरॉमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स, थार रॉक्समधील काही आधुनिक स्विचेस यामध्ये पाहायला मिळणार आहेत. इंजिनच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन याचे पर्याय कायम ठेवण्यात आलेत. आता पुढची कार आहे ती म्हणजे स्कोडा स्लॅविया याचं फेसलिफ्ट. स्कोडा 18 ऑगस्ट रोजी आपली सुधारित स्लॅविया बाजारात आणते. यामध्ये कनेक्टेड LED DRL लाईट बार आणि नवीन हेडलॅम्प आणि सुधारित टेल लॅम्प्स असे ॲड ऑन करण्यात आलेत. मागच्या सीटसाठी मसाज फंक्शन, मोठा ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25 इंच टच स्क्रीन देण्यात आलं आहे. यामध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत आता 6 स्पीड ऐवजी 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑटो प्रेमींसाठी ऑगस्ट महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या 5 नवीन कार्समुळे मायलेज, EV आणि लक्झरी अशा सर्वच विभागामध्ये ग्राहकांना नवनवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. तर मग मित्रांनो, तुम्ही जर कार घेण्याचं प्लॅनिंग करत असाल तर मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.